मध्ये आपले स्वागत। हिंगोली शहर पोलिसात 13 जणांवर गुन्हा दाखल। शहरातील कमलानगर भागामध्ये शासकीय कर्तव्य पार पाडत असताना पोलीस अंमलदारास खंजरने डोक्यात मारून जखमी केल्यानंतर कत्त्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 31 निमित्ताने जिल्ह्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 1:50 ते 2 या दरम्यान हिंगोलीतील कमलानगर भागात विनोद संजय गोरे यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर हिंगोली शहर ठाण्यातील पोलीस अंमलदार संजय देवराव डोंगरदिवे हे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना बुद्धभूषण खिल्लारे यांनी हातातील खंजरने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोंगरदिवे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले। याच वेळी सूरज निरगुडे यांनी हातातील कत्त्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोंगरदिवे यांच्या पोटात मारत असताना त्यांनी डावा हात आडवा आणल्याने त्यांच्या हातास गंभीर मार लागला। यावेळी डोंगरदिवे व साक्षीदार हातावर पायावर पाठीत प्रतिकार करीत असताना आरोपींनी लोखंडी रॉड काठीने मारून जखमी केले। साक्षीदारासही लोखंडी गजाने मारून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला। या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात बुद्धभूषण खिल्लारे, भगवान मुटकुळे, रेहान शेख, सूरज निरगुडे, रोहन भिसे, जगताप, अरमान शेख, सुमित चव्हाण, अथर्व रामेश्वर, कुणाल डुडुलकर यांच्यासह इतर 2 ते 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान यातील जखमी संजय डोंगरदिवे यांच्यासह साक्षीदारास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनास्थळी पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आदींनी भेट देऊन घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली। S7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।